ठिकाणी हातामध्ये गदा, चक्र, पद्मनाभ, डोक्यावरती मुकुट, आणि तो दिव्य पुरुष विचारायला लागला, भगवंत मी कोण आहे, मी कुठून आलो आणि माझा जन्म कशासाठी झाला. त्यावेळेस भगवान भोलेनाथाने सांगितलं की तुम्ही विष्णू आहात आणि तुमचा जन्म सृष्टीची उत्पत्ती करण्यासाठी, जी सृष्टीची उत्पत्ती होईल ते तुम्हाला त्या सृष्टीचं काय करायचंय, पालन करायचं, त्या पालनासाठी तुमचा जन्म झालाय. असं म्हणल्या त्याने सांगितलं मी काय करू, मला कसं त्या ठिकाणी समजत नाही. मग भगवान शिवजीनं सांगितलं तप करा. तप करा म्हणल्यावर या विष्णू परमात्म्याने 1000 वर्ष तप केलं तरी समजत नव्हतं. पुन्हा विचारलं देवा मला काहीच कळत नाही, पुन्हा सांगितलं तप करा. पुन्हा 10,000 वर्ष तप केलं. असं त्या ठिकाणी 20 वर्ष तप केल्याच्या नंतर मग कळालं की आता नेमकं काय करायचं. आणि मग एवढं तप केल्याच्या नंतर भगवान विष्णूच्या शरीरातून घामाच्या धारा वाहू लागल्या. इतका घाम आला की त्या घामाच्या धारेत भगवान विष्णू त्या ठिकाणी बुडून गेले. नंतर शिवजीचा धावा केला. शिवजी त्या ठिकाणी प्रगट झाले आणि सांगितलं तुम्हाला बुडण्यासाठी नाही, ह्या ज्या घामाच्या धारा आहेत ना, हे साक्षात समुद्र आहे. आणि आता तुम्ही काय करा, या समुद्रावरती शयन करा. तुमचं नाव पडलंय, तुम्हाला एक नाव दिलंय त्या ठिकाणी नारायण. नारायण म्हणजे नार म्हणजे पाणी आणि येन म्हणजे शयन करणे. म्हणून समुद्रावर जो शयन करतो, झोपतो, त्याला नारायण असं म्हणतात. मग असा हा भगवंतांनी स्वतः त्या ठिकाणी नारायणाचा अवतार घेतला आणि एक पान दिलं, त्या पानाचंच त्या ठिकाणी एक शेषनाग तयार झाला. आणि असे त्या ठिकाणी पहुडल्याच्या नंतर भगवंताला सांगितलं महादेवाने, हे विष्णुदेवा तुम्ही एकटे पहुड नका, सृष्टी उत्पन्न करण्यासाठी मला त्या ठिकाणी मदत करा. म्हणे देवा कशी करायची सृष्टी. म्हणे तुम्हाला एक सांगतो, तुमच्या नाभी कमळातून एक त्या ठिकाणी नाभीतून एक कमळ निर्माण करा. मग भगवान विष्णूनं एक कमळ निर्माण केलं आणि कमळ निर्माण केल्याच्या नंतर त्या कमळातून एक दिव्य असा पुरुष निर्माण केला. ब्रह्मदेवाला 5 शिर होते, तर ब्रह्मदेवाचं एक शिर कापून टाकलं तर राहिलेत फक्त आता 4. सुरुवातीला उत्पन्न केलं त्यावेळेस 5 शिर होते, पण आता सध्या बघितलं तर 4 दिसतात. असा हा ब्रह्मदेव उत्पन्न झाला. उत्पन्न झाल्यानंतर तोही इकडं तिकडं पाहायला लागला. यदा कदाचित आपण एखाद्या गावी गेलो आणि तिथं जर कोणीच नसलं तर आपल्याला कसं वाटतंय, इथं तर कोणीच दिसेना, म्हणून माणूस इकडं तिकडं पाहू लागला. तसा हा ब्रह्मदेव आपण नेमकं निर्माण झालो कुठून, आपला पिता कोण आहे, आपल्याला करायचंय काय, हे पाहण्यासाठी ब्रह्मदेव पुन्हा कमळात जाऊन देठेमध्ये जाऊन खाली आला. त्याला काय अंत लागला नाही. पाहून पाहून परेशान होऊन पुन्हा वरती आला. आणि वरती आल्याच्या नंतर या भगवान विष्णूने त्या ठिकाणी सांगितलं की अरे मी तुझा पिता आहे, तू त्या ठिकाणी माझा मुलगा आहेस, मला नमस्कार कर. असं म्हणल्याच्या नंतर ब्रह्मदेवाने सांगितलं तुम्ही माझे पिता, मी तुमचा मुलगा, शक्यत नाही म्हणले, मीच मोठा आहे. विष्णूने सांगितलं नाही रे मी मोठा आहे. या दोघांचा त्या ठिकाणी वाद झाला. माणसाचाच वाद होतय, याच्यात काही वाद नाही. हे पूर्वीपासून देवादुखापासून आलेलं आहे, वाद होणारच. ब्रह्मदेव म्हणते मी मोठा, विष्णू म्हणते मी मोठा. असं दोघांचं त्या ठिकाणी सृष्टी उत्पन्न व्हायच्या आधीच भांडणं लागले. भांडणं चालू असताना महादेवाला वाटलं अरे गड्या आपलेच मुलं आहेत आणि असेच भांडत बसले तर पुढे यांची प्रगती होणार नाही. म्हणून भगवान भोलेनाथ साक्षात तिथं प्रगट झाले आणि सांगितलं का तुम्ही भांडताय. सांगितलं भोलेनाथ यांना सांगा की मी मोठा आहे. ब्रह्मदेवाने सांगितलं भोलेनाथ यांना सांगा मी मोठा आहे. भोलेनाथाने सांगितलं, भगवान शिवजीनं सांगितलं तुम्ही दोघं मोठे नाहीत, तुमची एक परीक्षा घेतो. जर त्या परीक्षेत तुम्ही उत्तीर्ण झाला तर तुम्ही त्या ठिकाणी मोठे आहात, नाही तर मोठे नाही. म्हणे का. म्हणे एक काम करा, एक जण स्वर्गात माझा शेवट पाहून या आणि एक जण पाताळात माझा शेवट पाहून या. जो कोणी माझा शेवट पाहिल तो त्या ठिकाणी श्रेष्ठ, त्या ठिकाणी मोठा ठरला जाईल. असं ब्रह्मदेवाला आणि विष्णूला म्हणल्याच्या नंतर दोघांनी ठरवलं जाऊ म्हणे आपण पाहाला. विष्णूने सांगितलं कुठे जाता तुम्ही सांगा. ब्रह्मदेव म्हणला
वर चांगलं झाला, मी वरीच जातो. विष्णूने सांगितलं मी खाली जातो. आणि विष्णुदेव आणि ब्रह्मदेव वरती गेले, विष्णुदेव खाली गेले. आता महादेव शिवजीचा त्या ठिकाणी शेवट पाहायचा आहे पाताळात, आणि वरती स्वर्गात शेवट पाहायचा. ब्रह्मदेव 7 त्या ठिकाणी लोक निघून वरी गेले, इकडे पाताळ सुतळ लोक सगळं गेले, पण विष्णूला काय त्या ठिकाणी अंत लागत नाही. आणि तेवढ्यात ब्रह्मदेव सगळे लोक त्या ठिकाणी संपले. आतल वितल सुतातल सगळं झालं, पण ब्रह्मदेवाला काही अंत शिवजीचा लागणं. पण ब्रह्मदेवाला वाटलं आपण जर का आता वापस जावं तर आपला अपमान आणि आपला मोठेपणा होणार नाही. म्हणून ब्रह्मदेवाने काय केलं, आपण पाहितलं म्हणावं आणि वापस यावं. पण काही गोष्टीला काय असतंय, पुरावे लागतात. एखाद्या व्यक्तीने सांगितलं की बाबा ह्या व्यक्तीनं तुमच्या मुगाच्या शेंगा उपटिल्या, मग ते दुसरा काय म्हणते, पुरावा काय, मग आमक्यानं पाहितलं, हो मग बरोबर आहे. तसंही ब्रह्मदेव म्हणले मी मोठा आहे, मी पाहितलं म्हणायलो, पण पुरावा काय. मग तिथं एक गाय, एक कावळा आणि केवड्याचं फूल होतं. हे 3 जण तिथं, गाय चरू लागली, कावळा खाऊ लागला आणि केवड्याचं फूल तिथं होतं. ब्रह्मदेवानं सांगितलं हे 3 जण मी साक्षीला नेतो. हे 3 साक्षीला नेले की लोक मान्य करणारच, कारण 3ची साक्षी आहे. म्हणून ब्रह्मदेवाने त्यांच्याकडे गेले आणि सांगितलं चला खाली आणि महादेवाला साक्षी द्या की आम्ही तुमचा या ब्रह्मदेवाने शेवट पाहितला. ठीक आहे म्हणे. हे 3 खाली आले. विष्णू खाली जाऊन परेशान झाले. म्हणले आपल्याला काय शेवट सापडत नाही, आपण हरलोत, आपण ठीक आहे, आपण लहानच आहेत. आल्याच्या नंतर शिवजीने सांगितलं आले का शेवट पाहून. शिवजीला त्या ठिकाणी विष्णूने नमस्कार केला आणि सांगितलं शिवजी मला काय तुमचा शेवट सापडला नाही, मी हरलो गड्या. ठीक आहे म्हणे. ब्रह्मदेव तुम्हाला, ब्रह्मदेव म्हणले मग तुमच्या शेवटच्या टोकापर्यंत जाऊन आलो म्हणे. असं म्हणल्याच्यानंतर भोलेनाथाला कळालं ब्रह्मदेव खोटं बोलायलेत, कारण माझा शेवट कोणालाच माहीत नाही अजून, पण हा खोटं बोलतोय. पण तेवढ्यात विष्णू म्हणले तुम्ही शेवट पाहितला म्हणायले, पण सबूत काय, पुरावा काय. म्हणले पुरावा हे 3 येतं, या म्हणले त्याला समोर घेऊन. कावळा आला, केवड्याचं पुष्प आलं आणि कावळ्याला म्हणायला लागले होय रे कावळ्या, ब्रह्मदेवाने शेवट पाहितला. कावळा म्हणला हो. खरं सांग म्हणे हो. कावळा खोटं बोलला. खोटं बोलल्यावर ब्रह्मदेव म्हणला वा वा बरं झालं म्हणला, पाहितलं ना, ठीक आहे. केवड्याच्या पुष्पाला विचारलं पाहितलं का, म्हणे हो. ठीक आहे. पण भगवान शिवजीला कळालं कावळा खोटं बोलायला, ब्रह्मदेव खोटं बोलायला आणि केवड्याचं पुष्प तेही खोटं बोलायले. आता आली गायची बारी. गाय समोर आली आणि गाईला सांगितलं भगवान विष्णूनं हे गोमाता, तुझ्या शरीरामध्ये 33 कोटी देव निवास करतात, खरं सांग ब्रह्मदेवानं शेवट तो पाहितलं का. आता असं म्हणल्याच्या नंतर गाय दचकली. गाय म्हणली आपण एवढं चांगलं वागणारं, आपल्या गळ्यात तुळशीची माळ आणि लोक म्हणतात तुमच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, खरं सांगा. मग तर खोटं सांगता येत नाही, खरं सांगता येत नाही. मग गायला विचारलं खरं सांग. मग गाय तोंडानं म्हणली खरं पाहितलं शेवटचं टोक, आणि शेपटीनं नाही नाही म्हणू लागली. मागं शेपूट हलवायली, शेपटी नाही म्हणायली आणि तोंडानं खरं म्हणायली. शिवजीला असा राग आला आणि शिवजीनं सांगितलं या म्हणले तुम्ही समोर. आता हे ब्रह्मदेवा तू खरंच पाहितलं का माझं शेवटचं टोक. ब्रह्मदेव म्हणला हो. मग पाहितलं ना, मग सांग कसं होतं. कसं होतं म्हणले आता काय सांगता येते, पाहितलंच नाही ना, सांगताच येईन. हो आमचे गुरुवारी राऊत महाराज आम्हाला दृष्टांत द्यायचे, चोरी करायची असेल तर ती पक्की झाली पाहिजे, ती पकडल्या नाही गेली पाहिजे. आणि खोटं बोलायचं असेल तर ती रेटून बोलता आलं पाहिजे, तर ते खोटं सपादत नाही तर सपादत नाही. म्हणले 4 विद्यार्थी शाळा बुडून फिरायला गेले. फिरायला गेल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी शाळेत आले आणि एका विद्यार्थ्याला विचारलं तू का आला नाही शाळेत. तर ते म्हणला सर आम्ही फिरायला गेलतो. मग लवकर का आले नाहीत. म्हणले आमचं टायर पंक्चर झालं. ठीक आहे म्हणले.
दुसऱ्याला विचारलं, ते म्हणला सर हो बरोबर आहे म्हणले, आमचं टायर पंक्चर झालं. मग 4 जणाला उत्तर आलं टायर पंक्चर झालं. मग या शिक्षकानं काय केलं, प्रत्येकाला बाजूला घेतलं आणि म्हणले सांग मागचं टायर पंक्चर झालं का पुढचं झालं. मग हा म्हणला सर पुढचं झालं. दुसऱ्याला घेतलं, ते म्हणला मागचं झालं. तिसऱ्याला घेतलं, ते म्हणला त्याच्या मागचं झालं. आणि चौथ्याला घेतलं, ते म्हणला साईडचं झालं. हे 4ही खोटं बोलले. गुरुजीनं पुन्हा त्यांना शिक्षा केली. म्हणजे ठरवून सांगितलं होतं की आपल्याला गुरुजीला खोटं बोलायचंय, पण मेळच नाही टायर कोणचं सांगायचं पंक्चर झालेलं. तसं शिवजीनं सांगितलं तुम्ही खोटं बोलताय, गोमाता तू खोटं बोललीस, हे कावळ्या तू खोटं बोललोस. मग कावळ्याला सांगितलं खरं बोलल्याचं किती पुण्य आहे माहिती आहे का. 1 वर्ष जर माणूस खरं बोलला तर ते जे बोलल ते त्या ठिकाणी खरं होते. हे खरं बोलण्याचं तप आहे महाराज, हे वाणीचं तप आहे. हो, एका नरसिंहपूर म्हणून एक गाव आहे बघा, आताही ते गाव आहे. त्या गावामध्ये एक राजा राहत होता नरसिंह म्हणून. त्या राजाला सतत सारख्या मुलीच व्हायच्या. एकूण त्या राजाला 9 मुली झाल्या. 9 मुली झाल्याच्या नंतर राजाने तलवार काढली आणि राणीच्या महालात गेला आणि राणीला तलवार दाखवून म्हणला, हे बघ राणी, आता जर 10व्यानं मुलगी झाली की माझी तलवार आणि तुझं मुंडकं छाटूनच टाकतो. असं म्हणल्यावर राणी दचकली. का, वंशाला दिवा पाहिजेत ना राजाला. आता काय करावं. 1 वर्ष उलटून गेलं. राणी त्या ठिकाणी गर्भवती राहिली. दिवस जवळ यायलेत आणि तेवढ्यामध्ये राणी प्रसूती झाली आणि दासी जवळ आली. आणि दासीलाच राणीने विचारलं काय झालं. राणी साहेब 10वी सुद्धा तुम्हाला मुलगीच झाली. असं म्हणल्याच्यानंतर राणी रडू लागली. काय माझं नशीब, 10वी पुन्हा मुलगीच. थांबा म्हणले, आता जाऊन सांगू नका नाहीतर राजा मला मारतायच. पण दासी हुशार होती. हो, संगत करायची असल, सोबत करायची असल तर हुशार माणसं ठेवायचे महाराज. अशी येडे माणसं ठेवले ना, त्याला म्हणलं ना आण पोरं, ते खोरच घेऊन येते, येड्या माणसाचं काम. तशी दासी म्हणली राणीसाहेब सांगू नका राजाला. मग पडदे बंद करा, खिडक्या बंद करा आणि मी सांगते. काय सांगते तुम्ही काहीच काळजी करू नका. धावतच गेली, राज्य सरकार राज्य सरकार राज्य सरकार. राजा म्हणला काय झालं. बधाई हो म्हणे, तुम्हाला मुलगा झाला. वाह. राजा म्हणला बरं झालं, वंशाला दिवा झाला. लय दिवस होईना गेला. राजाने हार तोडला आणि राणी त्या ठिकाणी दासीच्या अंगावर टाकला. दासी आली आणि राजा म्हणला चला मुलगा पाहायचा आहे. दासी म्हणली ते जमत नाही. का, आताच त्या ठिकाणी ज्योतिषी आलता, सांगितलं हा मुलगा बापाच्या मुळाव आहे, 10 वर्ष मुखच पाचं नाही. बस मरण टळलं ना, 10 वर्ष तोंडच पाचं नाही म्हणले. ठीक आहे म्हणला, काय का होईना, 10 वर्ष मुलगा तर झाला म्हणला, नाही तर नाही तोंड पाचं म्हणला. मग होती मुलगी, पण हळूहळू हळूहळू हिला आता मुलगीच आहे पण मुलाचे कपडे घालायला सुरुवात केली. आता नाही का लहानपणी मुलाचेच कपडे सुरू केले, मुलगी जरी असली तर मुलाचे कपडे घालायला सुरुवात केले. हळूहळू हळूहळू त्या ठिकाणी ही मुलगी 10 वर्षाची झाली आणि राजाला आता आनंद झाला. का, 10 वर्ष पूर्ण होणार आणि या माझ्या मुलाचं मला मुख पाहायचंय म्हणून राजाला आनंद झाला. आणि 10 वर्ष पूर्ण व्हायला 5 दिवस बाकी होते. राजाला निरोप आला की राज्य सरकार आपल्याला कुठंतरी लढाईला जायचंय, चला. राजाला वाटलं 5 दिवस निघून लढाई आलं की लग्न करून टाकू, म्हणून हा त्या ठिकाणी राजा लढाई करण्यासाठी गेला. तिथं त्या राजाला त्यानं हरवलं. हरवल्याच्या नंतर तिथं ते राजा म्हणला बाबा मला मारू नको, माझी कन्या आहे आणि तुम्हाला मुलगा आहे, माझ्या कन्येसोबत तुमच्या मुलाचं काय करा, लग्न लावून टाका. असं म्हणल्यावर राजा आनंदित झाला आणि सांगितलं या मुलीला आता मी घेऊनच जातो. पूर्वी काय करायचे, लहानपणी पाळण्यातच लग्न लावायचे. मग ही मुलगी त्या ठिकाणी 9 वर्षाची आणि हा त्या ठिकाणी मुलगा म्हणून होता, हा त्या ठिकाणी आता 10 वर्षाला 5 दिवस बाकी होते. आणलं सांगितलं राणी सरकार तुम्हाला सून आणली. बघा राणीनं सून पाहितली पण कपाळ्या वाट्या पडल्या आणि डोळ्यातून आसरूच्या धारा येऊ लागल्या. का, आतापर्यंत खोटं बोलली मुलगा आहे म्हणून आणि आता मात्र खोटं होणार नाही, 5 दिवसांना आता उघडकीस येणार, काय करावं. आणि मग राजाने सांगितलं
असं माझ्या मुलाचं लग्न धामधुड्याक्यात लावून टाकू, बस बघायचंच काम नाही म्हणे. पण इकडं आता ही मुलगा म्हणून जे होता, या मुलीला चिंता पडली. उद्या जर का मला मंडपात उभं केलं आणि माझ्या जर बापाला कळालं की मी त्या ठिकाणी मुलगा नाही मुलगीच आहे, आईला मारताल, पुन्हा हिच्या त्या ठिकाणी बापही आमच्या राजाला माझ्या वडिलाला मारील आणि मलाही मारून टाकताल. मग त्याच्यापेक्षा उजागर होण्यापेक्षा ह्या देहालाच मी काय करते, संपूर्ण टाकते. पहाटस उठायच्या आधी 5 वाजता उठली. बागेमध्ये घोडा बांधला होता, त्या घोड्याला टाच मारली आणि बाजूलाच एक तुडुंब पाण्यानं कडं भरलेलं ईर भरलेली होती. त्या इरीमध्ये तिला वाटलं आता आपला जीव सोडून द्यावा. घोडा त्या ठिकाणी इरीपाशी त्या कडेपाशी नेलं, उतरली खाली आणि उतरल्याच्या नंतर पाण्याकडं पाहिली, शरीराकडं पाहिली आणि आता त्या ठिकाणी डोळे झाकून उडी मारण्यासाठी असा झेप घेणार, तेवढ्यात कानावरती तिच्या टाळाचा आणि पकवाजाचा आणि नामध्वनीचा आवाज आला. की कोणचा आवाज आला? ज्ञानोबा 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 असा शब्द आला. असा शब्द गजर ऐकू आल्याच्या नंतर तिनं आईपासून ऐकलं होतं की अंतकाल आला जवळ आणि जर देवाचं दर्शन घेतलं, साधूचं दर्शन घेतलं तर अंतकाल त्या ठिकाणी चांगला होतो. हो, अंतकाली ज्याच्या नाम आले मुखा आणि तुका म्हणे सुका पार नाही, असं म्हणल्याच्या नंतर तिनं सांगितलं मरायचं तर खरी, पण जाता जाता या साधूचं मी काय करते, दर्शन घेते. मागं फिरली आणि सगळ्या समोर माऊली, विश्वमाऊली ज्ञानोबाराय चलत होते दिंडीच्या पुढी, धावत आली आणि माऊलीच्या साष्टांग दंडवतीनं त्या ठिकाणी पायावरती घातला. आणि पायावरती दंडवत घातल्यामुळं माऊलीला वाटलं खाली कोण पडलंय. अंगात होते मुलाचे कपडे. माऊलीनं त्या ठिकाणी दोन्ही हाताला त्या ठिकाणी धरलं आणि सांगितलं, मुला उठ बाळा उठ, मुला उठ. असं म्हणल्याच्यानंतर ती मुलगी उठली आणि रडू लागली. माऊली म्हणतात, बाळा हे मुला का रडतोस, काय झालं, कोणी मारलंय का? मग सांगायला लागली की मी मुलगा नाही, मी मुलगी आहे. असं म्हणल्या ज्ञानोबाराय म्हणले, मुलगी आहे? हो, कपडे तर मुलाचे दिसतात. मग तिनं घडलेली सगळी हकीकत ज्ञानोबारायला सांगितली. शेजारीत निवृत्तीनाथ होते आणि मग निवृत्तीनाथ म्हणतात, ज्ञानोदादा, हे ज्ञानोबा दाखवा तुमचा चमत्कार. मग ज्ञानोबारायने हात ठेवला आणि हात ठेवल्याच्या नंतर मुलगी होती पण निमिष लागू दिलं नाही, लगेच मुलगा झाला. हो, निमिष मात्र देह पालटिला आणि स्त्रीचा तो केला पुरुष उभा. आणि असा त्या ठिकाणी पुरुष झाल्याच्या नंतर सगळे साधू संत जवळ आले आणि माऊलीला म्हणले, माऊली हा चमत्कार कसा झाला, तुमचं कोणचं तप आहे? त्यावेळेस ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, कोणचं तप आहे? माझ्या सत्यवादाचे तप, वाचा केली बहुत कल्प. हो, कशाचं तप आहे म्हणले? मी म्हणले अनेक वर्षापासून सत्य बोलतो म्हणून मुलगा आहे असं म्हणलं कीच मुलगा झाला. हो, हे ताकद कशाची आहे? सत्य बोलण्याची ताकद आहे. म्हणून का सांगितलं? इथं खरं बोलले नाही. मग कावळ्याला सांगितलं, कावळ्या तुला माहित नाही का सत्य बोलण्याची किती ताकद आहे? का खरं बोलला नाही सांग. कावळ्यानं सांगितलं, ब्रह्मदेव म्हणला म्हणून खोटं बोललो. सांगितलं खोटं बोल म्हणणाराही पापिष्ट आहे आणि त्या ठिकाणी खोटं बोलणाराही पापिष्ट आहे. का? चोरी करणारा पापिष्ट आहे आणि चोरी पाहणारा सुद्धा पापिष्ट आहे. निंदा करणारा पापिष्ट आहे आणि निंदा ऐकणारा सुद्धा पापिष्ट आहे. हो, मग कावळा थरथर थरथर कापू लागला आणि मग शिवजीनं त्याला शाप दिला की मी तुला शाप देतो की कलियुगामध्ये तू कोणीच पूजा करणार नाही. रडू लागला बिचारा. शिवजी असं करू नका, तुम्ही ही सृष्टी निर्माण केली ना, मग या सृष्टीत अशी कोणतीच वस्तू नाही की ती कामाची नाही. प्रत्येक वस्तू आपल्या कामाची आहे महाराज. हो, मला एक जण म्हणला, महाराज हे देवानं कशाला नखं दिले असतात, महिना झाला की काढावं लागतंय. बरं, नखं काढले त्यानं, शेतात कच चालू लागला, पायात मोडला काटा आणि मग मला म्हणते, महाराज तुमचे नखं वाढलेत का? म्हणलं का? म्हणला काटा काढायचा आहे. आणि म्हणलं अरे याच्यासाठी दिले देवानं. प्रत्येक गोष्ट देवानं दिली ना
ती कोणतीच गोष्ट अशी बिनाकामाची नाही, कामाचीच गोष्ट आहे. असं एक झाड नाही ते आयुर्वेदिक झाड नाही, प्रत्येक झाड औषधी आहे महाराज. लिंबाचं झाड असो, जांबाचं झाड असो, कुठलंही झाड असो औषधी आहे. लिंबाचा रोज जर त्या ठिकाणी रस करून पेला तर आरोग्य त्या ठिकाणी शुद्ध राहते. हे त्या ठिकाणी प्रत्येक झाडाचं आहे, प्रत्येक त्या ठिकाणी वनस्पतीचं आहे, फायद्यासाठीच केलेलं आहे. कावळा म्हणला असं करू नका. मग त्या ठिकाणी शिवजीने सांगितलं, तुला एकाच ठिकाणी मान देतो. तर कोणचा मान? पितराच्या दिवशी. आणि कोणी मेलं तर त्याचे पिंड त्या ठिकाणी शिवण्यासाठी तुला आम्ही त्या ठिकाणी मान्यता देतो. म्हणून गंगेवरती गेल्याच्या नंतर किती प्रवचन केलं, जोपर्यंत पिंडाला कावळा शिवत नाही तोपर्यंत प्रवचन सुटत नाही आणि त्या ठिकाणी त्याला गत्यंतर नाही. असा हा कावळ्याला त्या ठिकाणी शाप लागला. गायीला म्हणले ये पुढे. आता गाय भेऊ लागली. का? 33 कोटी देव तिच्यामध्ये वास्तव्य करतात. आता हा 33 कोटी जे देव आहेत, हे 33 कोटीचं काय मेळ आहे? हा 33 कोटी देव नाहीत. मग हा 33 कोटी जे शब्द आहेत ना, हा शब्द संख्यावाचक नाही. हा शब्द आहे त्या ठिकाणी संख्यावाचक नाही, हे सीमितवाचक शब्द आहे. फक्त 33च प्रकारचे देव आहेत. हे कोटी आहे का? कोटी नाही. हे फक्त त्या ठिकाणी सीमित 33 देव आहेत. हो, जी बेलपत्र आहे ना, बेलपत्र, त्या बेलपत्रामधली जी उभी दांडी असते ना, एक इकून बेल असतं, एक इकून, आणि मध्ये जे बेल हे पत्र आहे ना, त्या बेलपत्रामध्ये त्या 33 कोटी देवाचे वास्तव्य असतंय. म्हणून बेल वाहत असताना शेवटच्या दांडीला धरून बेल नाही वाचा. जे मधलं जे टोक आहे ना, त्या मधल्या टोकला दोन्ही बोटानं धरून पिंडीवरती ठेवायचा. आणि कसा ठेवायचा? जिकून बेल वरती जे सोयसा आहे ना, ते सोयसा आपल्याकडे करायचा नाही, ते सोयसा बेल त्या ठिकाणी पिंडी ठेवायचा आणि उलटा भाग वरी करायचा. असं त्या ठिकाणी बेल वाहाचा. पुढे येणार आहे कथा कशी पूजा करायची. हे 33 प्रकारचे देव गोमातामध्ये आहेत. आणि जे शेण आहे गाय मातेचं, जे शेण आहे, या शेणामध्ये साक्षात त्या ठिकाणी लक्ष्मीचा वास आहे. का? सगळे लवकर आले गायीच्या त्या ठिकाणी उदरामध्ये बसण्यासाठी, पण लक्ष्मीबाई त्या ठिकाणी मेकअप करत बसली का काय की उशीरच झाला तिला. सगळे आले आणि आल्याच्या नंतर सगळ्यांनी सांगितलं जागा फुल झाली, आता जागा बसायला नाही. हो, आता एस टीमध्ये शासनानं काय केलंय, तुम्हाला अर्ध तिकीट केलंय आणि ज्याला आधीच अर्ध होतं त्याला फुकटच आहे. मग एस टीमध्ये एवढी एस टी भरली, एवढी एस टी भरली, एस टी जागाच नाही. तर आता या लातूरमध्ये कार्यक्रमाहून येत असताना एक महिला चक्क ड्रायव्हरच्या सीटवर बसली. ड्रायव्हरच्या सीटवर बसली. ड्रायव्हर म्हणला, मावशी मी कुठं बसू? हा म्हणले, मी पहिल्यांदा आले, मी पहिल्यांदा बसले. ड्रायव्हर म्हणला, मग नी गाडी. कसं जमन? तसं ही त्या ठिकाणी लक्ष्मी आली आणि सांगितलं मला बसायला जागा. देवानं सांगितलं जागा नाही, आता जागा आटली. मग एकच जागा शिल्लक आहे, राहत असली सांग. कोणचं? म्हणले गाईचं शेण. मग आता काय करा म्हणली. कसं असतंय, जर जायचं असलं, प्रवास करायचा असला आणि मागं एसट्यात नसल्या तर माणूस काय म्हणतंय, उभं राहून जावं लागतंय. राहतो बापा उभं, गाव तर जवळ येईन. मग तशी लक्ष्मी म्हणली, नाही का काय होईना, शेणात का होईना पण मी राहते. म्हणून पूर्वीचे लोक महाराज सडा सारवण शेणाचा करायचे, म्हणून काहीच कमी पडत नव्हतं. आता किती जरी असलं तरी कमीच पडायलंय. एका एका माणसाला किती कपडे येतं, एका एका त्या ठिकाणी स्त्रियांना कित्येक साड्या येतात, पण तरीही पंचमी आली की म्हणाली मला साडीच नाही. का? लक्ष्मीचा वासच राहिला नाही ना घरामध्ये. सकाळी उठलं की सडा सारवण टाकलं की त्या ठिकाणी लक्ष्मी वास्तव्याला राहते. सकाळी सकाळी दरवाजासमोर चपला कधीच नसावा. का? सकाळी लक्ष्मी त्या ठिकाणी येत असते. सकाळी दरवाजा उघडा असावा, चप्पल त्या ठिकाणी दरवाजासमोर उभे राहू नये. पुन्हा सांजच्या पार झाला, 5 वाजले तर स्त्रियांनी दिवसभर घरी बसून 5 वाजता घर सोडायचं नाही. का? त्या लक्ष्मी येण्याचा टाईम होतो. 5-6 वाजता दिवा लावायचा. का? भगवान शंकर नंदी बसून घरामध्ये साक्षात येतात आणि लक्ष्मी त्या ठिकाणी साक्षात निवास करण्यासाठी येते. लक्ष्मी आणि दरिद्री ह्या दोघी सख्या बहिणी येतात. ही दरिद्री मोठी आहे आणि लक्ष्मी छोटी आहे. या लक्ष्मीचं लग्न नारायणासोबत झालं आणि दरिद्रीचंही सुद्धा लग्न झालं. पुढे येणार आहे. या दोघी सख्या बहिणी येतात.
मग ह्या काय करतात, एरंडेश्वरमध्ये आल्या की ही जी दरिद्री आहे, ही दरिद्री म्हणती थांब, मला ह्या घरी जायचं आहे. मग ही लक्ष्मी म्हणते ताई तू मोठी आहेस, आणि तू मोठी आहेस असा हट्ट करणं नको, आधी मला घरात जाऊ दे. आणि मला घरात गेल्यानंतर घर स्वच्छ असल, कपडे काढलेले जर कपडे उलटी असताल, चपला कोणीकडे बी पडलेले असतात, उबड्या चपला असताल, अशुद्ध असल, देवघरा धूळ असल, भांडे त्या ठिकाणी विचित्र टाकलेले असतात, घासलेले भांडे नसतात, असे मला बघू दे. आणि मला जर राहण्याचंच ठिकाण नसलं तर मी वापस येते आणि मग तू जाय. आणि मग हे असं म्हणल्याच्यानंतर त्या ठिकाणी दरिद्री म्हणती ताई तू लहान आहे, तू जाय मधात. ही सरळ त्या ठिकाणी लक्ष्मी आतमध्ये येते, पणगा खालून पाहती स्वच्छ दिसायले, खुर्च्या पाहती स्वच्छ येतात, कपडे पाहती स्वच्छ, भांडे घासलेले येतं, खरकट काही नाही, चुलीवर तवा कायमचा ठेवायचा नाही, चुलीवर त्या ठिकाणी भगवणं त्या ठिकाणी कायमचं ठेवायचं नाही, काम झालं की खाली ठेवून द्यायचं. हे सगळं लक्ष्मी पाहती आणि देवघरापाशी